चला तर आज आपण सीझन स्पेशल हेल्दी मटार पालक ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार घेतले, 1 हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर आपण अर्धी वाटी यामध्ये पालक चिरून टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हलकंसं बारीक केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे. आता पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये जे आहे ते 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि अर्धा चमच यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर आता हे मिक्स केल्यानंतर आपण मटारची पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा लागणार, कारण रव्यामध्ये जेव्हा आपण असं ओलसर काही टाकतो तर ते थोडंसं फुलतो आणि त्याला कोरडा पडतो. त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी सुद्धा लागणार आहे. सगळ्यात पहिले तर आपण ही पेस्ट टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता जसं मिक्स केल्यानंतर थोडासा रवा जो होतो फुलायला लगेच चालू होऊन जातो. आता त्याला आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा लागणार आहे. तर अंदाजे आपण पाणी घेऊया आणि शेवटी तुम्हाला मी सांगते की मी एक्झॅक्ट किती पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर इथे जवळपास मी अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी टाकून घेतलं आणि ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल, आणि जर घाई असेल तर थोडंसं पाणी गरम घ्यायचं आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे रवा पटकन फुलतो आणि ढोकळा आपला पटकन रेडी होतो. मुलांना डब्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चवीला सुद्धा मस्त लागते. सीझनमध्ये आता सध्या मटार अगदी स्वस्त मिळत आहेत, पालक सुद्धा कोवळा आहे. त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी करायला अजिबात हरकत नाही, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. तर इथे बघू शकता आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 10 मिनिटासाठी रेस्टिंगला ठेवलं होतं आणि परत एकदा मिक्स करून मी त्यामध्ये इनोची 1 पाऊच टाकलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच पाणी टाकून घेतलं आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेते. हे जसं मिक्स केले की लगेच तो जो आहे तो रवा अगदी फुलून येतो आणि आपला जो ढोकळा आहे तो अगदी जाळीदार व्हायला मदत होते. तर त्या अगोदर मी एका पॉटला थोडंसं तेल लावून ठेवलं होतं आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही एखाद्या ताटामध्ये तेल लावलं त्याच्यावर टाकलं तरी सुद्धा चालेल. त्या अगोदरच मी थोडंसं पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये आणि त्याला उकळी आली की लगेच आपल्याला ढोकळा यामध्ये वाफ येण्यासाठी ठेवायचा आहे, वाफेवर शिजवण्यासाठी. तरी 15 ते 20 मिनिटामध्ये आपला ढोकळा अगदी रेडी होणार आहे. आता ढोकळा रेडी व्हायला ठेवला तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी सुद्धा बनवून घेऊया. तर मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडेसे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले. त्यानंतर आपण अर्धा चमच जे ते चण्याची डाळ टाकली, थोडंसं आपण अर्धा चमच यामध्ये उडीद डाळ टाकलेली आहे, थोडासा कांदा टाकला, लसूण टाकलेला आहे, अर्धा आपण इंच जे आहे ते अद्रक टाकलं, थोडीशी चिंच टाकलेली आहे, 1 लाल मिरची सुद्धा टाकली आणि शेवटी टाकून घेतलेली आहे ते टोमॅटो. 1 टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं शिजू द्यायचं, तेलामध्ये छान परतू द्यायचं. थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमच यामध्ये टाकलेलं आहे मीठ. त्यामुळे टोमॅटो सुद्धा पटकन नरम होतो आणि चटणीला चव सुद्धा मस्त लागते. तर आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे सगळे जे ती मिरची वगैरे आपल्याला बारीक काढताना एकदम छान स्मूथ पेस्ट तयार होणार आहे आणि आपली चटणी चवीला मस्त लागणार आहे. तर आता 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकून घ्यायचं. थोडंसं शिजलं का थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला छान बारीक करून आपल्याला बारीक चटणी करून घ्यायची. ही चटणी सुद्धा चवीला खूप मस्त लागते, त्यामुळे नक्की करा. आणि अगदी साध्या सिंपल वस्तू आहेत ज्या घरामध्ये सगळ्यांकडेच अवेलेबल असतात. तर आपली चटणीचं साहित्य जे आहे ते थंड करायला ठेवलं तोपर्यंत ढोकळा सुद्धा अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे. तर यामध्ये जर काडी टाकून पाहिली तर हलकंसं बॅटर जे आहे ते काडीला चिटकतं, परंतु घाबरायची गरज नाही, कारण रवा थोडासा काडीला चिटकू शकतो, त्यामुळं तेवढं काही घाबरायचं नाही, परंतु परफेक्ट आपला ढोकळा रेडी होतो. तर चटणी सुद्धा छान आपली परफेक्ट रेडी झालेली आहे. मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतली, तेवढंच आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित बारीक आपल्याला छान चटणी सुद्धा तयार झालेली आहे. तोपर्यंत इथे ढोकळा सुद्धा थंड झाला होता. साईडचे त्याचे काठ मी थोडेसे सैलसर करून घेते, म्हणजे जे ते ढोकळा आपल्याला सहज ताटामध्ये काढून घेता येईल. जर गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटू शकतो, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. कधीतरी काही वेगळं खायचं असेल तर नक्की हा ढोकळा ट्राय करून बघा. बघा जाळी किती मस्त आलेली आहे आणि अगदी छान फुललेलं आहे. चवीला पण मस्त लागतो, झटपट तयार होतो आणि हेल्दी सुद्धा आहे. त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली कळवायला अजिबात विसरू नका. बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे. अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी झाला आणि प्लेटिंग सुद्धा रेडी झालेली आहे. तर नक्की हा ढोकळा तयार करून बघा आणि जास्तीत जास्त जणांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर या खायला मग.